आपल्या फुकट नको। आम्ही पिंपळगोटे गावावरून आले, तालुका एरंडोल। काय सांगणार दादा, तुम्ही आज पुरवठा शाखेला आले होते? साहेब, आम्ही पुरवठा शाखेला याच्यासाठी आलो होतो। पिंपळगोटा गावी एक रेशन दुकान आहे, PP सोमाने यांच्या, दुकान क्रमांक 31 यांच्या विरुद्ध आम्ही तक्रार केली होती एरंडोल तालुक्यासाठी पुरवठाकडे। त्यांनी इकडे कलेक्टर साहेबांकडे पाठवलं। तसंच हे 4-5 महिन्यापूर्वी तक्रार करून यांनी त्याला निलंबित केलं 5-6 महिन्यासाठी। आणि आता आज आम्ही विचारलं, कारण की 5-6 दिवसापूर्वी त्यांच्या हस्तांतर केलं की येत्यांना करण्यासाठी आलो होते इथं। आम्ही त्याला विरोध केला, म्हणतो आम्हाला माणूस नकोच आहे, आम्हाला याला कसं काय तुम्ही हस्तांतरण करताय? तर म्हणे आमच्याकडे कोर्टाचा आदेश आहे म्हणे, त्यांनी दंड भरलेला आहे, अधिकाऱ्यांचं पत्र आहे म्हणे। तिथं ते साहेब आले होते, ते आपले पुरवठा अधिकारी वैराळकर साहेब एरंडोलचे, त्यांनी आम्हाला सांगितलं। मग आम्ही तरी विरोध केला, तर परत अर्ज दिला आम्ही त्यांच्याकडे की हा मनुष्य आम्हाला नकोच आहे बाबा, परत तुम्ही याला कशाला देताय? एक मनुष्य याच्यापासून त्रासलेला आहे म्हटलं गावात, आम्ही याला कसं काय अजून परत देताय? मग परत आमच्याकडनं त्यांनी अर्ज घेतला आणि ते निघून साहेबांकडे त्यांनी दिला। मग त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला इथं बोलवलं होतं पुरवठाधिकाऱ्यांनी की बाबा तुम्ही इथं आपण चर्चा करू या गोष्टीवर। या संदर्भात काही आपल्या ग्रामसभेत काही निर्णय वगैरे? ग्रामसभेचा ठराव आहे आमच्याकडे, हा बघू शकता तुम्ही, ठराव दिलेला आहे। आणि त्या अनुषंगाने ठराव मध्येच सांगितलं आहे की हे दुकान आता नकोच। जे DO साहेबांना आम्ही आज भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला दिले आम्ही की मी त्यांच्यावर सक्त कारवाई करतो। आणि जे वाटप आहे, आम्ही बोललो की वाटप कशी होईल, ते म्हणे शासकीय कर्मचाऱ्यांच्या अंडरमध्येही वाटप होईल आणि मग जी कारवाई आहे ती कंटिन्यू चालू आहे। आम्हाला तेवढंच आभार भेटला की बरं झालं बुवा, आणि तुमच्या मीडियाच्या माध्यमातून ही गोष्ट जाईल आणि DO साहेब, कलेक्टर साहेबांना बरं होईल, जेणेकरून या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देऊन हे दुकान कॅन्सल करण्यात यावं। दुसऱ्याकडे हस्तांतरण करण्यात आलं तरी चालेल, असं नाही की बा गोरगरिबाचं धान्य आहे, ते बिचारा सरकार देतं ते धान्य। त्या गोष्टी आमच्याकडे रंगे हात आहेत, व्हिडिओ वगैरे चोरीचे पकडलेले सर्व काही, आणि त्यांनी मान्यही केलेले आहे, तसाही व्हिडिओ आमच्याकडे आहे। बरं, तुमचं काय म्हणणं आहे सर्वांना? आपल्या फुकट नको, आपल्या फुकट नको, बरं आता थांब्या, बापू दादा बोलतील। हा, आपल्या फुकट नको। बरं, हा माणूस रेशन दुकानदार PP सोमानी आणि त्यांना सेल्समन सागर शेठ, म्हणजे हे दुकान गावमा पाहिल का नाही? नाही तू इरा ना, तुम्ही आमची दखल घेतली तर तुमचे धन्यवाद। आणि आमची आवाज तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा, DO साहेब, कलेक्टर साहेबांपर्यंत पोहोचवा, हीच आमची विनंती। धन्यवाद।